नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आता राज्यातील वयोवृद्ध नागरिकांना म्हणजेच 65 वर्षावरील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने म्हणजेच उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने 6 फेब्रुवारी 2024 रोजी या योजनेसाठी मान्यता देखील देण्यात आलेली आहे. तर चला मित्रांनो, काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना, कोणाला या योजनेचा लाभ मिळणार, पात्रता, अटी व कोणते साहित्य ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण जर आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये 6 फेब्रुवारी 2024 रोजी हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. या योजनेची प्रस्तावना बघा. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे. त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्ष व त्यावरील अंदाजित एकूण 10 ते 12% ज्येष्ठ नागरिक 1.25 कोटी ते 1.50 कोटी आहेत. त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो. सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखाली संबंधित दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने व उपकरणे पुरविण्याची वयोश्री योजना सुरू केली आहे. त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता, संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय बघा. राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने व उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे. या योजनेला मुख्यमंत्री वयोश्री योजना असे नाव देण्यात आलेले आहे. सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट काय आहे आपण पाहूया. राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने व उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमी 3,000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे लाभ करण्यात येणार आहे. योजनेचे स्वरूप बघा. सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. ज्येष्ठ नागरिकांना कोणकोणते सहाय्य खरेदी करता येणार आहे ते आपण पुढे पाहूया. चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी आपण
साहित्य या योजनेद्वारे आपण खरेदी करू शकणार आहात. तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी देखील होता येणार आहे. आता लाभार्थ्याच्या खात्यामध्ये निधी कसा वितरित केला जाणार आहे? राज्य शासनामार्फत 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे 3,000 रुपयाच्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल. भरतीची तपासणी, प्रवास, अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थी यांची नोंदणी, दस्तावेज हाताळणी, कागदपत्र तपासणी करून त्यांचा थेट लाभ DBTद्वारे वितरित करण्यात येणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करण्याकरिता प्रति लाभार्थी 200 रुपये अंदाजित खर्च होणार आहे. मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या लाभार्थ्याचे पात्रतेचे निकष पहा कोणते आहेत. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी 31/12/2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तीचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती देखील असणे आवश्यक असणार आहे. जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकार्य असणार आहे. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकणार आहात. उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्रक सादर करणे आवश्यक देखील असणार आहे. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. मात्र दोषपूर्ण, अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते. पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात 3,000 रुपये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात देखील येणार आहे. निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्याच्या संख्येपैकी 30% महिला असतील. मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ते पहा. आधार कार्ड देखील असणे गरजेचे आहे किंवा मतदान कार्ड देखील चालणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे. अशा प्रकारे आपल्या घरातील किंवा नातेवाईकातील 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या मुख्यमंत्री वयश्री योजनेचा थेट लाभ DBT प्रणालीद्वारे मिळणार आहे. तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. असेच आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.